चुकीचं घडलेलं आहे। त्या चुकीच्या घडलेल्या गोष्टीचा निषेध स्वतः खासदार शाहू महाराजांनी केलेला आहे। तिथे आमचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे बंटी पाटील, सतीश पाटील, त्यांनी सुद्धा चुकीच्या ज्या गोष्टी घडलेल्या त्याचा निषेध हा केलेला आहे। चुकीच्या गोष्टीच्या पाठीशी आम्ही कधी उभं राहणार। लाडक्या बहीण योजनेचा फज्जा उडवण्यासाठी विरोधकांकडून चुकीचे फॉर्म भरले जात असल्याचा आरोप होतो। माझ्या मते फॉर्म चुकीचे भरण्याचं काही कारण नाही। कशा पद्धतीनं आता त्याचं वितरण होणार आम्हाला थोडीशी काळजी त्याच्यामध्ये वाटते। व्यवस्थित झालं तर आनंद आहे आम्हाला। लाडका भाऊ योजना सुद्धा जाहीर केली 12वी पास झालेला 6,000, डिप्लोमावाल्याला 8,000। तेव्हा हे सगळं चाललंय निवडणुकीच्या मतासाठी चाललेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण जनता महाराष्ट्राची हे लक्षात ठेवा, फसणार नाही। शरद पवार साहेबांनी विधान परिषदेच्या अनुषंगाने असं वक्तव्य केलंय की शरद पवार साहेबांनी वक्तव्य असं केलंय की छोट्या पक्षांना संधी द्यायचं असं ठरलेलं असतं नाही। उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला, माझ्या मतानुसार चालले असते तर आपले 3 उमेदवार निवडून आले असते। नाही ठीक आहे, त्या ठरवायचे ते काय माननीय पवार साहेब काय बोलले हे मला माहित नाही, मला ते समजून घ्यावं लागेल। जयंत पाटलांनी म्हटलंय की शेकापचे जयंत पाटलांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार दिला म्हणून पराभव झाला। शरद पवार सुद्धा नाराज होते उमेदवारी देण्याबद्दल। एक आमच्या ज्यावेळेस एकत्र आम्ही बसू त्यावेळेस याच्यावर चर्चा करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।